आमची कॅपॅसिटी इथं वरच आहे, तर इथून आपल्याला पायी जावं लागणार आहे मंडळी. असं हे झाड चढून पडतंय आणि वर्कआउट सकाळी सकाळी. तर मंडळी हत्यारं रेडी आहे आणि फक्त गाडी आज वेगळी. चलो. दुष्प्रकारचा तयार झाला चष्मा विष्मावाला. जबरदस्त स्वॅग, म्हणजे वेगळ्याच लेवलचा स्वॅग आहे आमच्या एजेवांचा. विषय गंभीर. बघा ती स्माईल, रेअर स्माईल आहे ती, लवकर पाहायला भेटत नाही. आमची कॅपॅसिटी इथं वरच आहे, तर इथून आपल्याला पायी जावं लागणार आहे. पायी पायी खेळ हा. बाळू काकाची विहिरीचं पाणी पूर्ण भरलंय जो पूर्ण. आंघोळ बी करू शकते आता त्याच्यात. तो बघा एक बेडूक कसा डराव डराव करतोय. बेडूक डराव डराव बेडूक पाण्यात सुन्न पडलाय एकदम. हा एक बेडूक आणि हा एक बेडूक. काय पुढे राहून गेला ना वरती. कसलं? दोन आणल्या त्या काल रात्री आणल्या त्या. आता वर जाऊन विघ्न येणार नाही असं कधी होऊच शकत नाही मंडळी आमच्याकडे. मंडळी जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला नक्कीच माहीत झालं असेल की आपला ब्रोकलीचं पहिलं पीक आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु आपलं दुर्दैव असं की ते पावसामुळे, प्रचंड पाऊस आहे जो तुम्हाला माहीतच. आता प्रचंड पाऊस चालू आहे, कंटिन्यू पाऊस असल्यामुळे भर उन्हाळ्यात पावसाळा आहे अशा पद्धतीने, त्यामुळे आपली जी ब्रोकली आहे ती थोडी खालून सडते. फवारा मारण्यासाठी आज आपण आलो आहे. बघा तुम्ही, जर तुम्हाला दिसत असेल खालून बघा थोडी थोडी सडत चालली आहे. जर त्वरित फवारा किंवा आता मारला नाही तर अजून प्रचंड नुकसान होऊ शकतं. तरीही काही गोष्टी हातात नाही आहे बऱ्यापैकी, तरी पण एवढा फवारा मारूनही काही गॅरंटी नाही आहे की ते सडणार नाही. जर पाऊस जर थांबला नाही तर प्रचंड नुकसान होणार. हां हां चेक करतो. आहे का पाणी? ओय, पाणी आहे का? ठीक आहे चला मंडळी, आपलं एक काम वाचलंय. नाही तर पाणी भरायला आहे आपल्या नेमका हौदात. आता आपल्या इथं तुम्ही हौद बघतच असाल जिथनं आपण पाणी भरत राहतो, त्या हौदात पाणी आता संपलंय आणि आज लाईट पण नाही, त्यामुळे मोटर पण चालू नाही करता येणार. परंतु तिकडं एक टिपाड आहे काकांचं आपल्या इथल्याच, त्यांनी भरून ठेवलेलं राहतं, त्यामुळे आता टेन्शन नाही आहे. आता आपण आपलं काम कंटिन्यू करू. हे मंडळी ते डबकं मी ज्याबद्दल बोलत होतो, आपल्याला पहिले तिकडे जावं लागायचं लांब. आता इथून वावरात आलं का इथून लवकर भरलं जातं. मंडळी हे बा ब्रोकली सापडली आपल्याला पूर्ण वावरामध्ये. एक जे भाऊला तुम्हाला सापडली का? तुम्हाला सापडली एखादी? तुम्हाला सापडली का एखादी ब्रोकली? नाही नाही पण नाही. आपल्याला डायरेक्टर पर्यंत एक सापडली. टाकला ना आज बराबर चालू होती. येस बघा मंडळी, आनंद मस्त छान वेगळा. आणि झाड पण व्यवस्थित आहे, काही तुटणार नाही ते. जबरदस्त खेळ मंडळी, मजा आली पाहून. आजचा दिवस असा मस्त प्रसन्न झाला,
काल एकदम उदासी झाली होती, म्हणजे असं काल एकदम मन असं हे होऊन गेलं होतं. त्याचं व्यक्त नाही करता येते, कारण ब्रोकली पाहायला मिळाली पण ते तुटून गेली होती ती. आणि आज प्रत्यक्ष पाहायला मिळाली एकदम व्यवस्थित आणि छान. लवकरच जर आता हिला खत टाकलं तर ही तिच्या मूळ रूपात लवकरच येईल. चला मंडळी, फवारणीचं काम करून घेऊ जरा जोमाने, जरा आता करायला मजा येईल. मंडळी असं हे झाड सडून पडतंय आणि असे बरेचसे झाडं आता पाहायला मिळाले आज. म्हणजे ती थोडीशी धोक्याचीच घंटा आहे. पाऊस मंडळी जर असंच कंटिन्यू राहिला तर हे झाडं सगळेच खराब व्हायला वेळ नाही लागणार. त्यामुळे कंटिन्यू फवारा मारणीचं काम, आणि देवाकडे हेच प्रार्थना आहे की पाऊस थांबू दे थोडा दिवस, जोपर्यंत आपली ब्रोकली नाही निघते. चला मंडळी, वरती आता तिकडं त्या डबक्यातलं पाणी संपलं आहे, हौदात यावंच लागले. एक पंप तर भरून जाईल इथं, नाही तर मग विहिरीवरनं आणावं लागेल. आणि मंडळी इकडं आहे आपली ही आईसबर्गकडं तर बघायचं वेळच नाही. देवाने जर साथ दिली चांगली, पाऊस जर थांबला तर यांचं काहीतरी होईल, नाही तर हे तर सोडल्यात जमासारखंच आहे. दिलंय लावून, बघूया पुढे काय होतं याचं आपल्या आईसबर्गचं. पण महत्त्वाचं गोष्ट आहे आता सध्या हातात आपल्या, हे महत्त्वाचं आहे की आपल्याला सगळ्यात पहिले ब्रोकली वाचवता आली तर वाचवायची आहे. जितका प्रयत्न करू शकतो आपण वाचवण्याचा तेवढा प्रयत्न करण्याची तयारी आपण आता केलेली आहे, चालू आहे. फवारा बघा तिकडं आपले एजे भाऊ फवारा पण मारत आहे. बघत राहा मंडळी काय होतंय. पाऊस वरून देव जरा कृपा करा आमच्यावर. जर उघडला तर ह्या दोन गोष्टी आपल्या सक्सेस होतील, नाहीतर मग कसं सक्सेस करायचं तो प्रयत्न आपला चालूच आहे. फवारा वगैरे, खत वगैरे कसं. तर आमचे हे प्रयत्न तुम्ही बघत राहा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या वेळी.